नमस्कार मातांनो आणि बहिणींनो, राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरलेले होते त्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र दिले जाणार आहेत आणि एकाच दिवशी दिले जाणार आहेत आणि दोन्ही हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन्ही हप्त्याचं वितरण एका दिवशी म्हणजे 2 हप्त्यामध्ये एका दिवशी 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत। आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एका कार्यक्रमाअंतर्गत या पैशाचं वितरण होणार आहे। तर मातांनो आणि बहिणींनो, आता हे पैसे 3000 रुपये म्हणजे 2000 रुपये 2 हप्ते म्हणजे 3000 रुपये एका दिवशी म्हणजे कोणत्या दिवशी जमा होणार त्याची तारीख काय आहे। याचबरोबर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्या महिला पात्र झालेल्या आहेत, याचबरोबर कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आणि त्या महिलांच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे येणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण YouTube चॅनलमध्ये। तर मातांनो आणि बहिणींनो, चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। या साइडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि सबस्क्राइब जर केलं तर आजपासूनचे लाडकी बहीण योजनेचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। तर मातांनो आणि बहिणींनो, राज्यातील 2 कोटी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र होतील अशी माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। परंतु अद्यापर्यंत म्हणजे आतापर्यंत 1,17,00,000 महिला 1,17,00,000 राज्यातील महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या आहेत। त्यामुळे ज्या महिला आतापर्यंत किंवा पुढची जी काही तारीख आहे त्या तारखेपर्यंत पात्र होतील त्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वितरण होणार आहे। आणि मी तुम्हाला कोणत्या दिवशी हप्त्याचं वितरण होणार ते तर व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, तारीख सुद्धा सांगणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना 2 हप्ते म्हणजे जून महिन्याचे 1,500 रुपये आणि जुलै महिन्याचे 1,500 रुपये असे जवळपास दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये एका दिवशी देण्यात येणार आहेत। आणि ज्या महिलांच्या आधारला बँक खाता अद्यापर्यंत लिंक नाही त्यांनी लवकरात लवकर येणाऱ्या 2 दिवसात करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही जर आधारला बँक खाता लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असून लाडकी बहीण योजनेचा तुमचा फॉर्म पात्र असून मंजूर असून सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। त्यामुळे तुमच्या आधारला बँक खाते लिंक करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुमच्या आधारला बँक खाते लिंक करून घ्या, सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट। आणि याचबरोबर अद्यापर्यंत तुम्ही जर लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, कारण की याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे। त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या। आणि आता विचार करूयात की लाडक्या बहीण योजनेचे 2 हप्ते कोणत्या महिलांना येणार। म्हणजे ज्या महिलांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत त्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता असे दोन्ही हप्ते म्हणजे असे एकूण 3000 रुपये 17 ऑगस्ट 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। आणि मातांनो आणि बहिणींनो, हा कार्यक्रम कसा असणार आहे, प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री त्या जिल्ह्यामध्ये उपस्थित राहून त्या जिल्ह्याचा कार्यक्रम पार पाडतील आणि तेथून त्या ज्या काही जिल्ह्यातील महिला पात्र होतील त्या महिलांच्या खात्यामध्ये त्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पैसे जमा केले जाणार आहेत, पैसे वाटप केले जाणार आहेत। आणि जवळपास एकूण 5200 कोटी रुपये या निधीची आवश्यकता लागेल अशी माहिती सध्या तात्पुरती देण्यात आली आहे। परंतु लाडक्या बहिणीसाठी पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचं वितरण 17 ऑगस्ट 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एका कार्यक्रमाअंतर्गत महिलांना संबोधित करून दोन्ही हप्त्याचे वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे या हप्त्याचं वितरण होणार असल्याची सुद्धा माहिती आता विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याच्या अगोदर सांगण्यात येत होते की 19 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचा पैसे जमा होणार, परंतु 19 ऑगस्टच्या अगोदर म्हणजे 17 ऑगस्ट 2024 रोजी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचं वितरण म्हणजे लाडक्या बहिणींना आता दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये आता येणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे। आणि 17 ऑगस्ट 2024 रोजी लाडकी बहीण योजनेच्या दोन्ही हप्त्याचं वितरण होणार आहे आणि 3000 रुपये पात्र झालेल्या महिलांच्या खात्यामध्ये बँक अकाउंटमध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। तर लाडक्या बहिणींसाठी हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमचे जर काही प्रॉब्लेम असतील, तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर या कमेंटमध्ये नक्की विचारा, कारण की तुमच्या कमेंटचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूयात। तर मातांनो आणि बहिणींनो, आता शेवटी हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि एका व्हिडिओला लाईक करा। तर इथेच थांबतो, तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।